आयुष्यात जे हवं ते कसं मिळवायचं, सतत आकर्षक कसं दिसायचं, सतत आनंदी कसं राहायचं, स्वतःमध्ये सुधारणा कशी करायची, स्वतःची किंमत कशी वाढवायची, या इतक्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच आहे, स्वतःवरती प्रेम करायचं। बरं, स्वतःवर प्रेम करायचं असं आपल्याला सगळेजण सांगतात। जो दिसेल तो सांगतो की अगं तुझं स्वतःवर प्रेम आहे का, तू स्वतःवर प्रेम करतेस का। पण स्वतःवर प्रेम करायचं म्हणजे नक्की काय करायचं असा प्रश्न पडतो ना, त्यासाठीच हा व्हिडिओ केलाय। आणि आजच्या ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला स्वतःवरती प्रेम कसं करायचं, स्वतःवरती प्रेम करण्यासाठी नेमकं काय करायचं, रोजच्या आयुष्यामध्ये आपण स्वतःला वेळ कसा द्यायचा, स्वतःवरती प्रेम कसं करायचं हेच सगळं सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। पण त्याआधी नमस्कार मंडळी, मी सायली आणि आपल्या ह्या चॅनलवरती मी तुमचं आयुष्य सोपं करणाऱ्या छान छान टिप्स अपलोड करत असते। ट्रॅव्हल ब्लॉग्स, डेली रुटीन ब्लॉग्स हे सुद्धा मी चॅनलवरती अपलोड करत असते। सो तुम्हाला ह्या सगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, त्याच्या शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जेव्हा केव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला समजेल आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही। स्वतःवर प्रेम करणे, सेल्फ लव्ह, ह्यामधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या शरीराची योग्य काळजी घेणे, स्वतःच्या शरीराप्रती कृतज्ञ राहणे आणि स्वतःच्या शरीरावरती प्रेम करणे। आयुष्यभर दिवसभर आपण कसंही आणि कितीही काम करत राहतो आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे मान दुखणे, पाठ दुखणे, मणका झिजणे, गुडघे दुखणे, हात सुजणे, दंड सुजणे, हे सगळे परिणाम आपण जसजसं आपलं वय वाढत जाईल तसतसे भोगू लागतो। आणि ह्या सगळ्याचा त्रास हा आपल्याला एकटीला सहन करावा लागतो, बरोबर ना। आणि सगळ्यात वाईट गोष्ट ही आहे की इतक्या सगळ्या वेदनांमध्ये सुद्धा आपण पहाटे 5 वाजल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त कामच करत राहतो। या सगळ्या दुखण्यांकडे आपण अगदी सहजरित्या दुर्लक्ष करतो। आता काम न करणे हा ह्यावरचा उपाय नाहीये हे मलाही माहिती आहे, पण अगदी बेताने स्वतःच्या अवयवांची काळजी घेऊन काम करणे, मध्ये मध्ये विश्रांती घेणे, कोणाला तरी मदतीला घेऊन काम करणे किंवा एखादं काम अगदीच महत्त्वाचं नाहीये तर ते उद्यावर ढकलणे, हे तर आपण करू शकतो, बरोबर ना। आणि कधी कधी ना आपल्याला उगाचच अशी सवय असते की उगाचच कामांचा पसारा वाढवायचा, म्हणजे त्या कामाला काही अर्थही नसतो आणि उगाचच आपण घरामध्ये आत बाहेर करतो किंवा काहीही आपण कामांचा पसारा वाढवून ठेवतो, ते सुद्धा आपण कमी करू शकतो। आणि आणखीन एक गोष्ट आपल्याला काय करायची आहे तर ती म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी किंवा आंघोळ करताना स्वतःच्या शरीराचा मसाज करायचा। म्हणजे तुमचे हात दुखत असतील, मणका दुखत असेल, मान दुखत असेल तर मस्त गरम तेल घ्या किंवा गार तेल घेतलं तरीही चालेल आणि छान प्रेमाने मसाज करा, त्यांच्याशी बोला, त्यांना सांगा की तुम्हाला बरं व्हायचंय, तुम्ही मला आजपर्यंत साथ दिलीत त्याबद्दल मी तुमच्याप्रती कृतज्ञ आहे, तुमची साथ अशीच पुढे मला लाभू देत आणि तुम्हाला लवकरात लवकर बरं व्हायचंय, मी तुमची काळजी घेणार आहे, माझं तुमच्यावरती प्रेम आहे। हे सगळे मेसेजेस तुम्हाला रोज द्यायचे तुमच्या शरीराला आणि तुम्ही हळूहळू तुमच्या लक्षात येईल की तुमचे एक जे अवयव आहेत ना पूर्ण बरे नाही होणार, मे बी पूर्ण बरे होतीलही, पण थोडाफार तुम्हाला फरक जाणवायला लागेल। तुम्ही त्यांची माफी मागाल की मी तुमचा कसाही वापर आजपर्यंत केलाय आणि मी तुमच्याप्रती कृतज्ञ आहे, मला माफ करा, माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे, असं तुमच्या शरीराला सांगा। कुठे तुम्हाला गुडघे दुखत असतील तर गुडघ्याची मस्त रोज मसाज करा किंवा आठवड्यातून 2 वेळा मसाज करा, बघा तुम्हाला फरक जाणवेल। कारण हे जे आपण जेव्हा मनापासून बोलतो ना तेव्हा हे आपल्या अंतर्मनामध्ये बिंबलं जातं आणि आपलं शरीरही तशाच पद्धतीने काम करायला लागतं, आपल्या आजूबाजूच्या गोष्टीही अगदी तशाच घडायला लागतात। आपोआपच तुमचं काम तरी कमी व्हायला लागेल किंवा तुमच्या शरीरामध्ये एक ताकद येईल, एक एनर्जी येईल, मे बी ती तुमची मानसिक एनर्जी सुद्धा असू शकेल किंवा खरंच तुमचं शरीर हील होईल, कारण त्याला कळेल की तुम्ही त्याच्याप्रती किती कृतज्ञ आहात आणि शेवटपर्यंत तुमचं शरीरच तुम्हाला साथ देणार आहे। त्यामुळे तुम्हाला तुमच्या शरीरासोबत बोलायचं आहे, त्यांची काळजी घ्यायची आहे आणि हळूहळू तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल। दुसरी गोष्ट करायची ती म्हणजे आरशामध्ये पाहून स्वतःशी बोलायचं। सकाळी उठायचं, मस्त केस विंचरायचे आणि आरशात पाहून मस्त स्माइल करायची आणि म्हणायचं माझ्या चेहऱ्यावरती किती छान ग्लो आलाय, कालपेक्षाही मी आज किती सुंदर दिसतीये आणि आज मी खूप छान माझा दिवस घालवणार आहे। माझ्या आजूबाजूला सगळ्या सकारात्मक गोष्टी घडतायत, मी माझ्या सगळ्या घरातल्या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांची खूप छान काळजी घेते आणि अगदी तशीच काळजी मी स्वतःची सुद्धा घेतेय, सगळ्यांना मी मदत करतेय, माझी
सगळे स्वप्न पूर्ण होत आहेत. मी माझ्यासाठी रोज वेळ काढतीये. मला ज्या व्यायामांची गरज आहे, मानेचे व्यायाम, कमरेचे व्यायाम, ते सगळे मी करतीये. रोज मी प्राणायाम करतीये, ध्यान करतीये आणि त्याचा खूप छान फायदा मला जाणवतोय. माझं आयुष्य सकारात्मक होत चाललंय, माझे विचार सकारात्मक होत चाललेत आणि मला माझ्या स्वतःचा खूप अभिमान आहे आणि माझं माझ्यावरती खूप प्रेम आहे. तर हे तुम्हाला प्रेझेंट टेन्स मध्ये बोलायचं आहे. हळूहळू हळू हे सुद्धा तुमच्या अंतर्मनावरती बिंबलं जातं आणि ही एक लॉ ऑफ अट्रॅक्शनची टेक्निक आहे. तुम्ही रोज हे बोलत राहिल्याने आपोआपच गोष्टी तशा व्हायला लागतात. आजूबाजूची सगळी निगेटिव्हिटी दूर व्हायला लागते. ज्या निगेटिव्ह गोष्टी घडतायत त्या पॉझिटिव्ह व्हायला लागतात. सकारात्मक गोष्टींमध्ये त्याचं रूपांतर व्हायला लागतं आणि जे तुम्ही बोलताय ना ते तुम्ही फील करून बोललात ना तर त्याचा जास्त फायदा तुम्हाला होईल. इवन तुम्हाला ते फील करूनच बोलायचंय, इमॅजिन करायचंय की आज मी माझी सगळी स्वप्न पूर्ण करणार आहे. माझ्या स्वप्नांसाठी मी आज वेळ देणार आहे. मला पेंटिंग करायला आवडतं, मी आज 15 मिनिटं तरी पेंट करणार आहे. किंवा मला छान गोष्टी सजवायला आवडतात, तर आज मी घरामध्ये छान छान काहीतरी सजवणार आहे. एखादी नवीन डिश मी करणार आहे. मला खूप आवडतो स्वयंपाक करायला. असं तुम्हाला बोलायचंय आणि मी ते करतीये हे इमॅजिन करून तुम्हाला बोलायचंय. आरशामध्ये बघून बोलायचंय. तुम्हाला 1 ते 1.5 महिन्यामध्ये स्वतःमध्ये आणि तुमच्या आजूबाजूच्या गोष्टींमध्ये बदल घडताना दिसेल. जाणीवपूर्वक हे करा, रोज हे करा. खरंच याचा खूप फायदा होतो. त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या कामांची आणि स्वतःची व्हॅल्यू ठेवणे. आपल्याला स्वतःलाच आपली किंमत करायची आहे. म्हणजे आपण स्वतःच नाही म्हणायचं मी काय घरीच असते आणि मला काय खूप वेळ असतो आणि आज हे माझं काम राहू दे, आज आपण तुझं महत्वाचं काम आहे ते पूर्ण करून घेऊयात कारण तुला उद्या वेळ नसणार आहे. असं नका करू. कारण सगळं घर तुमच्यावरती चालतं. हे सगळ्यात मोठं आणि खूप महत्वाचं काम तुम्ही करताय. तुमच्यावरती घरामधले 5, 7, 10 किती का मेंबर्स असेना ते सगळे तुमच्यावरती अवलंबून आहेत. एक दिवस जर तुम्ही उशिरा उठला तर सगळ्यांची तारंबळ उडणार आहे. त्यामुळे तुमच्या वेळेला खूप महत्व आहे हे लक्षात घ्या आणि स्वतःलाही तितकंच महत्व द्यायला शिका. स्वतःच्या वेळेला महत्व द्या. या वेळेमध्ये मला हे उरकायचंय आणि मला मंदिरामध्ये जायचंय किंवा मला छान वर्तमानपत्र वाचत बसायचंय, मला अगदी रिलॅक्स व्हायचंय, सगळ्यांच्या कामावरती पाठवायचंय आणि प्राणायाम करायचंय किंवा छान मला माझ्यासाठी नाश्ता करून घ्यायचाय. ही सगळी खूप महत्वाची कामं आहेत. त्यामुळे तुम्ही जेव्हा त्या कामांना व्हॅल्यू द्याल ना तेव्हा इतर लोक तुम्हाला व्हॅल्यू देतील, तुमच्या वेळेला व्हॅल्यू देतील. म्हणजे रोज तुम्ही हे म्हणा करा की ह्या वेळेमध्ये मी संध्याकाळी वॉकिंगला जाते. तुम्हाला कोणी डिस्टर्ब नाही करणार. किंवा ह्या वेळेला मी मंदिरात जाते, ह्या वेळात कोणीही येऊ नका. किंवा अगदीच गरज असेल तर ऑफकोर्स या, तुम्ही त्यांची मदत कराल, पण गरजेचंच नाहीये उगाचच गप्पा मारायचे आहेत किंवा त्यांनी तुम्हाला बोलवलंय आणि त्यांचं एखादं काम तुम्हाला करायचंय त्यासाठी तुम्ही तुमचं रोजचं मंदिरात जाणं मिस करणार आहात का? नाही, कारण मंदिरात गेल्यावर तुम्हाला छान वाटतंय ना, तिथून तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळतेय ना. मग ते जे दुसऱ्यांसाठी करायचं काम आहे ना ते इतकं महत्वाचं नसेल तर त्याला पुढे ढकला, पण तुमच्या आधी वेळेला तुमच्या कामाला महत्व द्या. ओके, सो तुमच्यामुळे घर चाललेलं आहे. तुम्ही जर एकही काम उशिरा केलं तर पुढची सगळी कामं उशिरा होणार आहेत आणि त्याचा परिणाम सगळ्यांच्या आयुष्यावरती होणार आहे. त्यामुळे तुम्ही खूप महत्वाची व्यक्ती आहात. तुम्ही खूप महत्वाचं काम करताय आणि तुम्ही स्वतःला खूप महत्व द्यायला पाहिजे, तरच इतरही तुम्हाला महत्व देतील. स्वतःला छान प्रेझेंट करणे. भरपूर वेळा मी तुम्हाला हे सांगते की घरामध्ये जरी तुम्ही असला, तुम्हाला बाहेर नाही जायचंय, नोकरीला नाही जायचंय, तरीही तुम्हाला घरामध्ये खूप छान आणि प्रेझेंटेबल राहायचंय. त्याचं कारण असं की तुमच्याकडे बघितलं ना की सगळ्यांना छान वाटेल आणि घरामध्ये एक छान ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा तयार होईल आणि त्या सकारात्मक ऊर्जेमध्ये तुम्ही सगळेजण, घरातले, कुटुंबातले सगळे लोक वावर करतील. नाहीतर आपणच 2-2 दिवस केस विंचरले नाही, सकाळी उठल्यानंतर एकदा तो असा मस्त आंबाडा बांधला की रात्री झोपेपर्यंत तो तसाच, असं नका करू. छान तयार व्हा, मस्त साड्या इस्त्री करून ठेवा. आणि माझी आजी कडून मी हे शिकलीये की माझी आजी घरातल्या साड्यांना, घरातल्या साड्यांवरती घालायचे जे ब्लाऊज आहेत त्यांना सुद्धा इस्त्री करायची. इवन आपण साडीच्या आतमध्ये जो पेटिकोट घालतो ना तो सुद्धा ती प्रेस करून घालायची. खूप 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 आपल्याला यातून छान वाटतं. आपण स्वतःसाठी काहीतरी करतोय, आपण स्वतःसाठी छान ड्रेस तयार करतोय किंवा आपण स्वतःसाठी मस्त
फक्त ड्रेस इस्त्री करतोय, साडी इस्त्री करतोय, हे फिलिंगच खूप महत्वाचं असतं आणि तितकं महत्व आपण स्वतःला, आपल्या स्वतःच्या दिसण्याला द्यायला पाहिजे. हा, आता तुम्ही छान दिसता का वाईट दिसता हा यात मुद्दाच येत नाही. तुम्ही जर छान प्रेझेंटेबल राहिलात ना तर तुम्ही छानच आहात आणि सगळ्या छान छान गोष्टीच तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील. 5वी गोष्ट काय करायची आहे माहितीये, वही पेन घेऊन बसा. तुमच्या काय चुका होत आहेत, तुमचे काय विकनेस आहेत ते लिहून काढा आणि त्यावरती काम करायला सुरुवात करा. आता हे विकनेस म्हणजे अगदी असंच नाही की खूपच वाईट तुमच्या गोष्टी आहेत असं नाही. तुम्ही हे लिहू शकता की मला नाही म्हणता येत नाही, लोक माझा गैरफायदा करून घेतात, माझ्याकडून खूप काम करून घेतात किंवा माझ्या वेळेला महत्त्व देत नाहीत. मग ते का महत्त्व देत नाहीत, त्यासाठी मला काय केलं पाहिजे, हे सुद्धा आपले विकनेस किंवा या सुद्धा आपल्या चुका असू शकतात ना. सो व्यवस्थित लिहून काढा की तुमचं दिवसभरामध्ये काय काय चुकतंय. मी व्यायाम करत नाही हे माझं चुकतंय, किंवा मी अति व्यायाम करते, किंवा मी अति स्वच्छता करते, मी अति घर आवरते, मी सगळ्या गोष्टी अति करते, मी अति काळजी करते सगळ्यांची, या सुद्धा आपल्या चुकाच आहेत. आणि मी स्वतःकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते, या सुद्धा चुका आहेत. आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या चुका लिहून काढणार नाही, शांत बसून विचार करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला कळणारच नाहीये की तुमचं काय चुकतंय. आणि हो, जेव्हा मी सुद्धा हे करते, मी बसते आणि कधी कधी आज माझी खूप चिडचिड झालेली आहे, उद्या मला चिडचिड करायची नाहीये, आज ह्या फालतू गोष्टीसाठी मी वेळ दिलेला आहे, उद्या मला हा वेळ पुन्हा त्याच फालतू गोष्टीसाठी द्यायचा नाहीये, ते माझ्यासाठी महत्वाचं नाहीये. हे केल्यामुळं रोज आपण सुधारणा करत जातो स्वतःमध्ये आणि हळूहळू आपण एक वेगळ्या पद्धतीची व्यक्ती बनायला लागतो. आपण आपल्याबद्दल खूप पर्टिक्युलर होतो आणि अगदी म्हणजे आपण खूपच छान प्रेझेंटेबल वागायला लागतो. आपण छान छान गोष्टींना महत्त्व द्यायला लागतो आणि आपल्यामध्ये एक्स्ट्रीम चेंज होतो, एक वेगळी पर्सनॅलिटी आपली तयार होते आणि लोकांना सुद्धा आपल्या सानिध्यामध्ये राहायला आवडतं, आपल्याकडून शिकायला आवडतं, आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा लोकांचा बदलतो. 6वी गोष्ट म्हणजे इतरांच्या वागण्यातून किंवा इतरांनी एखादी गोष्ट केली तर मला आनंद होईल किंवा मला दुःख होईल, ही चूक आपण करतो आणि ही चूक मी केलेली आहे. अजिबात ही चूक करू नका. मला माझ्या नवऱ्याने फूल दिलं तर मी आनंदी होणार आहे का? जावा की बाहेर बागेत, छान तुम्हीच झाड लावलंय त्याचंच एक फूल घ्या, स्वतःच्या केसात माळा, झाला आनंद. त्यांनी हे केलं म्हणून मी आनंदी होईल किंवा ते लोक मला असं म्हणालेत म्हणून मी दुःखी झालीये असं नसतं. ते लोक असं का म्हणालेत ह्याचा विचार का करताय? तुम्ही तसे आहात का? तुम्ही दिवसभर काय करताय हे तुम्हाला माहिती आहे. आणि प्रत्येकाचा लाईफकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. एखाद्याला धुनी भांडी करणे म्हणजे खूप महत्वाचं वाटतं, पण एखाद्याला पुस्तक वाचत बसणे म्हणजे खूप महत्वाचं वाटतं. एखाद्याला छान बागेमध्ये पाणी मारणे म्हणजे खूप महत्वाचं वाटतं. एखाद्याला घर आवरणे म्हणजे खूप महत्वाचं वाटतं. सो प्रत्येकाचे महत्व देण्याची पद्धती या वेगळ्या आहेत, गोष्टी या वेगळ्या आहेत. त्यामुळे त्यांना ते चुकीचं वाटतंय म्हणून ते तुम्हाला चुकीचं म्हणतायत, पण तुमच्यासाठी ते चुकीचं नाहीये. तुमचे आयुष्य जगण्याची पद्धत ही वेगळी आहे. त्यामुळे तुमचं जे दुःख आहे ना ते इतरांच्या बोलण्यावरती नका ठरवू. तुम्ही छान आयुष्य जगताय, तुम्ही रोजची कामं अगदी वेळेवर करताय, छान करताय, हे खूप महत्वाचं आहे. आणि कोणीही काहीही म्हणू देत ते इथपर्यंत घ्यायचं नाहीये. मला माहिती आहे हे खूप अवघड आहे, पण हे आपण करायला लागलो ना, आपण आपल्या गोष्टींना महत्व द्यायला लागलो ना की मग आपल्याला इतरांच्या बोलण्याचा त्रास नाही होत. आणि कोणी आपल्यासाठी काही केलं तर ऑफकोर्स आपल्याला आनंदी व्हायचंय, आपल्याला सुद्धा इतरांना आनंद द्यायचा आहे, पण पूर्णपणे आपल्याला त्याच्या आहारी जायचं नाहीये. 10% ठेवा किंवा 5% ठेवा की हा, माझ्या नवऱ्याने मला गजरा आणला ना की मला छान वाटतं, किंवा माझ्या सासूबाईंनी माझं कौतुक केलं ना की मला छान वाटतं, पण ते 5% असू दे. इतर 95% तुमचा आनंद तुमच्या हातात आहे. ओके. तुमची सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती आहे माहितीये? नाही म्हणायला शिकणे. नाही होत आपल्याकडून हे, पण आपल्याला ते करायचंय. कारण जेव्हा ते आपण करायला लागतो ना तेव्हा आपल्या स्वतःला एक रिलीफ मिळतो. आणि तुम्हाला खरं सांगू का, जे खरंच आपली लोक असतात ना त्यांना जर तुम्ही नाही म्हणलं तर ती समजून घेतात. पण ठीक आहे, म्हणजे नाही समजून घेतलं तरी एक 2-3 दिवसांनी किंवा काही काळ गेला की त्यांच्या लक्षात येतं की खरंच त्यावेळेला हिला नाही म्हणणं गरजेचं होतं म्हणून ती म्हणाली. प्रेमाने नाही म्हणा, समजावून सांगून नाही म्हणा, दुसऱ्या दिवशी जाऊन त्यांच्याशी बोला, गप्पा मारा,
पण आज तुम्हाला ते करायचं नाहीये ना, तुमच्या शरीरामध्ये ताकद नाहीये ना, किंवा ते काम केल्यामुळे तुमचं कामाचा लोड होणार आहे. सकाळी तुम्ही घरातली भरभर कामं करणार, दुपारी ते जाणार, एखाद्याने बोलवलं असेल किंवा एखाद्याचं महत्त्वाचं काम करायचं असेल, त्यांना तुमच्या मदतीची गरज असेल, तर तिथे जाऊन तुम्ही पटपट ते करणार, परत घरी येणार, परत घरातली पटपट कामं करणार, आणि ह्यामध्ये तुमचे किती हाल होत आहेत आणि तुमची किती चिडचिड होतीये, तुमचे किती हार्मोन्स बदलत आहेत. हे सगळं खूप धोकादायक आहे तुमच्या शरीरासाठी आणि मनासाठी. त्यामुळे एखाद्या वेळेला नाही म्हणणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुमची तब्येत खूप चांगली राहणार आहे, आणि जर तुमची तब्येत चांगली राहिली, तुमची मानसिक अवस्था चांगली राहिली, तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांना मदत करू शकाल. पण जर तुमची चिडचिड व्हायला लागली, तुमची तब्येत सारखी बिघडायला लागली, तर तुम्हाला मदत करायची इच्छा जरी असली ना, तरीही तुम्ही मदत नाही करू शकणार. त्यामुळे योग्य वेळेला योग्य ठिकाणी नाही म्हणायला शिका. आणखीन एक गोष्ट महत्त्वाची काय आहे माहितीये का, कधी कधी आपण स्वतःची जरा जास्तच काळजी घेतो, स्वतःवरती खूपच दया करतो. सो आपल्याला स्वतःवरती दया करणं सुद्धा बंद करायचंय. म्हणजे दोन प्रकारची लोक असतात, एक एक्स्ट्रीम लेवलला जाऊन काम करतात आणि एक एक्स्ट्रीम लेवलला जाऊन स्वतःची काळजी करत बसतात, की मी हे केलं की मला त्रास होईल, मी हे खाल्लं की मला त्रास होईल, मी असं वागले तर मला त्रास होईल, आणि त्याचं दडपण यायला लागतं. त्यामुळे तो मधला जो बॅलन्स आहे ना, तो बॅलन्स साधायचा आहे. कामही करायचंय आणि स्वतःवरती दयाही करायची आहे, पण हे दोन्हीही स्टेबल असायला पाहिजे, इक्वल असायला पाहिजे. अति काम करायचं, स्वतःची काळजीच घ्यायची नाही, किंवा काहीच काम करायचं नाही, नुसतंच स्वतःची काळजी करत राहायचं, असं नाही करायचंय. मेंटेन करायचंय. घरामधलं काम व्हायला पाहिजे, हे तितकंच महत्त्वाचं आहे, आणि एखादं काम राहिलं नाही झालं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. हे आपण आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये सुद्धा वापरू शकतो आणि घरामध्ये सुद्धा वापरू शकतो. मुलांची काळजी घेताना सुद्धा आपण ही स्ट्रॅटेजी वापरू शकतो, की ती लेवलला जाऊन मुलांची काळजी करायची किंवा अजिबातच काळजी करायची नाही, असं नाही करायचं. मधलं अंतर ठेवा ना, मध्ये राहायचंय, आपल्याला सतत मध्ये राहायचंय. स्वतःवरती दया करायची नाहीये, पण स्वतःची काळजी घ्यायची. आय होप तुम्हाला हा मुद्दा समजला असेल. मी सांगायचा प्रयत्न केलाय, आणि ह्या 7 ते 8 गोष्टी आहेत ना, ह्या आपण करायला लागलो की आपोआपच आपणही आपल्या प्रेमात पडायला लागतो, आणि इतर लोकांचाही आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आपल्या आयुष्यामध्ये काय महत्त्वाचं आहे हे जेव्हा आपण बोलायला लागतो ना, त्यावेळेला त्यांना समजतं की हा, हिच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. तुम्ही निमूटपणे हे करत राहिला ना, म्हणजे मनामध्ये तुम्ही दबून ठेवलं, कोणाला सांगितलंच नाही की तुम्हाला काय आवडतंय, काय केल्याने आनंद मिळतो, तर त्यांनाही ते कळणार नाही. पण एक आठवड्यातले 2-3 दिवस जर तुम्ही एखाद्या गोष्टीला नाही म्हणला, एखाद्या तुमच्या आनंदाच्या गोष्टीसाठी तुम्ही वेळ काढलात, तर काहीच हरकत नाहीये. कारण खरं तर हे आयुष्य तुमचं आहे आणि बाकी सगळे त्याचा एक भाग आहेत. त्यामुळे तुमच्या आनंदाची जबाबदारी ही फक्त तुमची आहे. इतरांचा त्यामध्ये वाटा आहे, पण जास्त जबाबदारी ही तुमची आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्याची, तुमच्या आनंदाची जबाबदारी घ्यायची आहे. स्वतःवरती प्रेम करायचंय, मस्त आयुष्य जगायचंय आणि इतरांना सुद्धा आनंद द्यायचा आहे. होईल तेवढी इतरांची मदत करायची आहे, पण एखाद्या वेळेला नाही जमलं तर नाही म्हणायलाही शिकायचंय. तेच तर सेल्फ लव्ह आहे. या सगळ्या गोष्टी आपण रोज करत राहिलो, स्वतःप्रती, स्वतःच्या आनंदाच्या गोष्टी करण्याप्रती किंवा स्वतःच्या वेळेप्रती आपण कृतज्ञ राहिलो, वेळेला आपण महत्त्व द्यायला लागलो, आपल्या शरीराला, आपल्या अवयवांना आपण महत्त्व द्यायला लागलो, आपल्या शरीरावरती आपण प्रेम करायला लागलो, तर सगळं सोपं होऊन जातं. आणि हे ऐकायला खूप अवघड आहे, पण हे तुम्ही प्रॅक्टिस करत राहिलात ना, म्हणजे हळूहळू हे तुम्ही करायला लागलात ना, हे सगळं खूप सोपं होऊन जातं, सवयीचं होऊन जातं. आपल्या घरातल्या लोकांना सुद्धा त्याची सवय व्हायला लागते. त्यामुळे आयुष्य सुद्धा छान सोपं होऊन जातं. सो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये लिहून कळवा. लवकरच अशाच एका छानशा व्हिडिओसोबत भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही छान प्रेम करताय, व्हिडिओजवरती प्रेम करताय, हे बघून खूप छान वाटतंय. मी तुमच्या सगळ्यांप्रती कृतज्ञ आहे. थांबते आता. बाय.